नमस्कार. जय शिवराय, जय मल्हार, जय महाराष्ट्र. मित्रो, मी आज राजस्थानच्या भूमीमध्ये असलेल्या बुंदी राज्यामध्ये आहे, जिथे बुंदी येथील हडा राजवंशाचा हा असलेला भव्य दिव्य राजवाडा आणि जो डावीकडे जो दिसतोय अरवली पर्वतरांगेमध्ये तो आहे तारागड किल्ला. या दोन्हीच्या ठिकाणी मी इथे आज उभा आहे. तो आमच्या महाराष्ट्रातील मराठा आणि राजस्थानातील या बुंदी राज्याचा असलेला संबंधावर प्रकाश टाकणार आहोत. मित्रो, पहिला संबंध येतो मराठ्यांच्या इतिहासाचा आणि बुंदी येथील राजपूत इतिहासाचा. तो 22 एप्रिल 1734 या दिवशी. त्यावेळी या बुंदी राज्यावर राज्य होतं राजा बुद्धसिंग यांचं. आणि राजा बुद्धसिंग यांचं राज्य त्यावेळी राजा जयसिंग यांच्याकडून धोक्यात आलं. त्याच वेळेस राजा बुद्धसिंग यांच्या राणीनं आपल्या महाराष्ट्रातील एका मराठा योद्धाला आपला भाऊ मानले, ज्यांचं नाव होतं मल्हारराव होळकर. आणि याच मल्हारराव होळकराला त्यांनी भाऊ मानून हे राज्य वाचवण्यासाठी मला मदत करा अशा प्रकारे त्यांनी त्याला विनंती केली. आणि श्रीमंत मल्हारराव होळकरसुद्धा आपल्या या मानलेल्या बहिणीचं राज्य वाचवण्यासाठी माळव्यामधून येथे दाखल झाले. तो दिवस होता 22 एप्रिल 1734. या दिवसाचं विशेष असं आहे की त्या दिवशी अमावस्या होती. नुसती अमावस्याच नाही तर सूर्यग्रहण असलेली अमावस्या होती. आणि त्या काळी पेशवे काळामध्ये अशा दिवशी हमला करणारा किंवा लढाई करणारा कुठला एकमेव वीर होता तर तो मराठा वीर म्हणजे मल्हारराव होळकर. आणि मल्हारराव होळकरांनी त्यावेळी जे बुद्धसिंग राजाचा शत्रू राजा दलेसिंग होता, त्या राजा दलेसिंगाला पराभूत करून हे राज्य त्यांनी आपल्या बहिणीच्या झोळीमध्ये टाकलं. अशा प्रकारे ती त्यावेळची मराठ्यांच्या इतिहासाच्या दृष्टीनं असलेली ही फार मोठी गौरवशाली घटना आहे. दुसरा पुन्हा संबंध श्रीमंत मल्हारराव होळकराचा या किल्ल्याशी, या राजवाड्याशी, या बुंदी राज्याशी येतो तो 1745-46 सालादरम्यान. पुन्हा एकदा बुद्धसिंग राजाचा राजपुत्र हा राजा उमेदसिंग याला या बुंदी राज्याच्या राजगादीवर बसायचं असतं. आणि त्यावेळेस त्याला मदत पाहिजे असते ती मल्हारराव होळकरांकडून. श्रीमंत मल्हारराव होळकर त्यावेळीही या ठिकाणी दाखल झाले आणि आपल्या मानलेल्या बहिणीच्या पुत्राला म्हणजे राजा उमेदसिंगाला 1745-46 सालीच्या दरम्यान त्यांनी आपल्या हाताने या बुंदी राज्याच्या राजगादीवर बसून त्यांचा राज्याभिषेक असलेल्या डोळ्यासमोर केला. अशा प्रकारे मराठ्यांच्या इतिहासाचा आणि बुंदी राज्यातील राजपूत इतिहासाचा असलेला हा गौरवशाली संबंध आहे. हे ऐकून आपल्याला निश्चितच आनंद झाला असेल. म्हणतो पुनश्च एकदा जय शिवराय, जय मल्हार, जय महाराष्ट्र.